विकास काय विकास होणारच आहे. आमच्या टॅक्स मधले पैसे आहेत ती. तुमच्या बाप्पाला बी विकास करावा लागतंय. मोदीचं काम नंबर 1. मोदीशी पर्यायच नाही देशाला. नोटबंदी झाली त्याचा पैसा कुठे गेला ती माहिती नाही. केंद्रात मोदीशिवाय पर्यायच नाही. वेगळी चूल मांडल्यामुळे उद्धव आणि शिंदे त्याच्यामुळे फटका बसू शकतो. आमच्या इथले काय जर काय म्हणले फोन उचलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणजे काय झालं. अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सदैल तर तुला ह्याच्या आधी काँग्रेसकडे होती काय विकास केला. खासदार ओमराजेकडे आले सर इलेक्शन झाल्यापासून 100% त्यांनाच ओमराजेंना. मोदीच्या जीवावर तरी टप जाणार ओमराजे निंबाळकरला. दुसरे घर सांभाळू शकत नाही तर देश काय सांभाळणार आहे. संध्याकाळी 3 वाजता फोन केला ना एक फोन प्रॉब्लेम सॉल्व. महागाई सगळ्याच काळात वाढते हो. काँग्रेस असल्यावर काय कमी आहे का. एकच पर्याय मोदी. बाजार समितीचा निकाल बघितल्यावर पळते बोई सापडणं गेले ना. 15 वर्ष झालं राणादादाची सत्ता आहे तुळजापूरला, पण गावात मोतारीन संडास काय दिसेना. भाजपचा जर उमेदवार आम्ही आला तर त्या भाजपला मतदान करणार. जर भाजप सोडून जर दुसरा उमेदवार आला तर आम्ही ओमराजेला मतदान करणार. आणि राणादाचं काम नंबर 1चं काम चालू आहे. पण त्यांना 18 तास काम करतात. ही भाडे 8 तास काम करत नाहीत. पण आमचा खासदार 24 तास काम करते. येणार तर मोदीला आला तरी आपण ओमराजेला देऊ. आपल्या एका फोनवर काम करतात ना. जनतेच्या मनात उमेदवार पसंत करायची गरज नाही. नवरा नवरीचा खेळ नाही. पक्षा माणसाला बघाव. का तुम्ही तुमचे सातबारी इकून किंवा घरदार इकून विकास करायला गेलो. देशातला एकमेव खासदार असेल की स्वतःचा मोबाईल नंबर देणारा जनतेला. स्वतः आमचा अजिबात नाही काँग्रेस. ना आमदार राहू ना त्यांच्या विरोधात नरेंद्र मोदी उभा राहू. नमस्कार, मी मुकेश. लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता 3.5 शक्तिपीठापैकी अतिशय महत्त्वाचं असलेलं शक्तिपीठ म्हणजे तुळजापूर. या तुळजापूरच्या अंबाबाईच्या मंदिराच्या अगदी समोर या ठिकाणी उभा आहे. खरं तर हा तुळजापूर लोकसभेसाठी धाराशिवमध्ये या ठिकाणी येतो आणि हा तुळजापूर या ठिकाणी असलेले धाराशिवमध्ये उमेदवार दिलेले ओमराजे निंबाळकर यांचं या ठिकाणी वातावरण कसं आहे ते खरं तर या ठिकाणी बघण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. इथले आमदार राणा जगजितसिंग पाटील यांना या ठिकाणी मानणारा मोठा मतदारसंघ आहे. यांना मानणारा या ठिकाणी मोठा वर्ग आहे. तो वर्ग या ठिकाणी काय भूमिका घेणार ते सुद्धा या ठिकाणी बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर भाजपच्या काळामध्ये लोकांची महत्त्वाची कामं झालीत का, कोणते प्रश्न सुटलेत, खरं तर हा मंदिर परिसर यामध्ये कोणता निधी आला, तीर्थक्षेत्रामध्ये काय काय बदल झाले, लोकांना सोयीसुविधा आले का, इथल्या व्यापारी वर्गांचं काय मत आहे आणि इथला व्यापारी वर्ग 2024ला खासदार इथला कोण देणार आहे जिल्ह्यासाठी हे तर खरं बघण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो आहे. आणि या एकूण अनुषंगानं राणा जगजितसिंग पाटील यांची या ठिकाणी सुद्धा भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्याची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेणार आहेत. राणा जगजितसिंग पाटील हे भाजपचे जरी आमदार असले तरी पण लोकसभेला या ठिकाणी महाविकास आघाडीनं म्हणजे उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार दिला आहे. त्यांच्या विरोधात महायुतीनं कोणीही उमेदवार दिला नाही. खरं तर तुळजापूरच्या लोकांचं म्हणणं काय आहे, तुळजापूरच्या लोकांच्या मनात खासदार कोण आहे, खरं तर हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चला तर मग. आमदार राणादादा. बरं, राणादाचं काम चांगलं आहे. आता राणादादा आहेत भाजपमध्ये आणि ओमराजे निंबाळकर आहेत महाविकास आघाडीमध्ये. काय करतील लोक? मोदीला टाकतील मतदान. मोदीला लोक म्हणते महागाई वाढली, मोदीनं कशासाठी येतं बद्दल. मग काय करायचं, कोणाला द्यायचं? राहुल गांधी आणा का? हा, राहुल गांधी त्याचं कसं वाटतंय? अजिबात नाही. हा, मोदी हिंदू. बर, हा, विकास होईल वाटतंय मोदी का व्हायला काय झालं. बर, हा, बिंदास होते. हा, ह्याच्या आधी काँग्रेसकडे होती काय विकास केला. बर, हा, केली होती शाळा बांधली त्यांनी, रस्ते केले झालं असतील, झालं. विमान असेल, एसटी असेल, झालं का? तेवढंच का? बर, मोदींनी काय केलं मग? काय केलं? हा, काय केलं सांगा. दोन तुम्ही कामं सांगा सांगा. काय केलं नाही. दोन कामं सांगा. काय सांगण्यासारखे झाले ते? हा, भरपूर केले, भरपूर केले त्यातली भरपूर मध्ये दोन कामं कोणती? दोन काम काय सांगू आता तुम्हाला, कुठं सांगू, नेमकं सांगू. महत्वाची तुम्हाला जी वाटते सांगा. हा, शेतकऱ्यांना दिलं अनुदान वगैरे भरपूर दिलं. हा, दिलंय. हा, खासदारकडे भटकले सुरू आहेत. काय केलंय? खासदार ओमराजेकडे आले सुरू आहेत इलेक्शन झाल्यापासून. आले नाहीत. आले नाहीत. बर, राणादादाचं काम कसं आहे? राणा नंबर 1. बर, राणादादा बीजेपीमध्ये येते. बीजेपी मोदींचं काय विशेष मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये काय विकास मोदीने काय राणाला आणलं त्यांच्याकडून. हा, किती कुठे आले, किती कुठे आलेत मंदिरासाठी. मंदिर तुळजापूर विकास मंदिर बसलं परिसर सगळा बर बर, हा, आणलेत राणाने आणले. बर, विकास झाला इथं. मग निंबाळकर साहेब कसं काय नाही अजून इकडे? इकडे ते त्यांना काय इकडे त्याला उसवास पडलं तिकडे काय इकडे काय. बर, इकडे त्यांचं चक्कर जोर आहे. काय संपर्क नाही. काय संपर्क नाही इकडे. बर, पण खरं तर भाजप पण अजून उमेदवार कोण दिला नाही त्यांच्या विरोधात. चालू आहे ना ती काय त्यांच्या वाटाकडे चालू बैठकी चालू आहेत. चालू द्या. बर, इथं राणादादा म्हणतील तसं आहे का इथं? हां, दादा म्हणतील तसं. राणा म्हणतो तसं आहे. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? अब्बास पटेल. बर, कुठं राहायला? तुळजापूर. बर, तर लोकसभेची निवडणूक चालू झाली. तुमचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. कसं बघताय त्यांच्याकडे? 100% त्यांनाच ओमराजेंलाच. ओमराजेंना बर, फिक्स तिथं राणादादाचं काम कसं आहे? आहे, बऱ्यापैकी आहे, पण ओमराजेन जरा आहे म्हणायचं ठीक. लोक मध्ये ओमराजे येत नाही तिकडे, दिसत नाही तर.
दिसत नाही पण हाय म्हणाचं वर्ण चांगलं आहे त्यांचं बर हां रेल्वेचं पण काम केलं त्यांनी थोडं बर त्यांनी वर केलं. केंद्रात मोदी साहेबांचं काम कसं आहे नाही काँग्रेस बरं आहे काँग्रेसवर. बर कशासाठी काँग्रेस बरं आहे काँग्रेस कसं महागाई कमी होती काँग्रेसच्या काळात आता कसं आहे डबल भाव झालेले आहे सगळ्याचे परत नोटबंदी झाली त्याचा पैसा कुठे गेला ती माहिती नाही बर परत अजून बघितलं तर अजून लेख काय काय आहेत जसे गोरगरिबाचं म्हणजे विषय राहिला नाही बर सोन्याचे भाव 70,000 झाले आज बर मग असा विषय आहे म्हणून काँग्रेस परत काँग्रेस परत ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव मनोज पाटील पाटील साहेब खरं तर लोकसभेची निवडणूक या ठिकाणी चालू झाली त्या आपले खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवार दिले लोक देतील त्याला पसंती परत देतील ना पण तरी पसंती देतील ओमराजेला पण मोदीच येण्याची शक्यता आहे. मोदी येणे शक्यता आहे हो काय मोदी त्याच्यामुळे मोदीच्या जीवावर तरी टप जाणार ओमराजे निंबाळकरला बर असं वाटतंय तरी तसं बर मोदीने विकास केलाय भरपूर केला ना भरपूर केला मोदीसारखा कोणी केलंच नाही लोकमत महागाई वाढली भरपूर महागाई सगळ्याच काळात वाढते हो काँग्रेस असल्यावर काय कमी आहे का बर महागाई मोदीनं डेव्हलपमेंट तर करतोय ना मोदी बर सगळं रोड मोठे मोठे होत आहे डेव्हलपमेंट करतोय सगळे सोयी सुविधा करतोय थोडंफार महागाई होणारच ना मग तेवढं ऍडजस्ट करायला लोक तेवढं ऍडजस्ट करत नाहीत बर बर ऍडजस्ट केलं पाहिजे ना तेवढं तरी महागाई सगळ्याच काळात आहे काँग्रेस आल्यावर काय कमी होणार नाही काय त्यांचं जरी सरकार आलं तरी काय महागाई काय कमी होणार नाहीच आहे ती वाढायची ती वाढणारच आहे त्याच्यावरती केंद्रात मोदी यायला पाहिजे मोदीच यायला पाहिजे केंद्रात मोदीशिवाय पर्यायच नाही बर आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात काय कोणी दुसरं कोणी जरी आलं तरी त्याचा लोकलचा थोडाफार इफेक्ट वेगळा पडतो तिथं दुसरं येऊ शकतं कोणी वर तर मोदीच पाहिजे केंद्रात मोदीशिवाय पर्यायच नाही केंद्रात राणादादाचं काम कसं आहे इथं राणादादाचं पण काम चांगलं आहे चांगला आहे हो बर राणादादा भाजपमध्ये निंबाळकर हे उद्धव ठाकरे गटात आहेत मग काय आता दोन्ही वेगवेगळे तरी असणारच ना ते वेगळ्या गटाचे हे वेगळ्या गटाचे पण वर मोदीच पाहिजे वरती तरी मोदी केंद्रात तर मोदीच पाहिजे नमस्कार नमस्कार काय नाव अमोल शिवाजीराव जाधव बर काय पंचायत काय पक्षाचं काम करताय कुठल्या काय आम्ही पक्षाचं काम करतोय की बर 94 पासून शिवसैनिक आहोत आम्ही 94 पासून शिवसैनिक आहे? हा. बर म्हणजे बाळासाहेब ठाकरे पासून बाळासाहेब ठाकरेपासून इथं 94ला महिला अधिवेशन झालं का बाळासाहेबांची ऐतिहासिक सभा झाली तोडा या नामांतराच्या बेड्या बरं. तेव्हापासून आम्ही शिवसेनेचं काम खरं तर करतो आता एक विचार निघून दुर्दैव आणि विचाराची गोष्ट हे लागते कोणती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे बर खरं तर मध्यंतरी एक लई मोठी फुटाफूट झाली शिंदे गट तिकडे फुटला त्यांच्यावर बरेच माणसं केली कसं बघता शिंदे शिवसेनेत कसं झालं? शिंदे म्हणजे मिंदे ते बर ईडी सीबीआयला भिवून पळून गेलेले जनता गेली त्यांच्या पाठीमागं जनता का मग का घेणं गेलेत नगरपालिका जिल्हा परिषद इलेक्शन आज 2.5-3 वर्ष झाले का घेणं गेले भीती वाटते बाजार समितीचा निकाल बघितल्यावर पळती बोई सापडणं गेले ना बर बर हा. हा बर हा महाविकास आघाडी सोबत आहे तुम्ही हा महाविकास आघाडी तर महाविकास आघाडीचे पहिले खासदार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हा. त्यांना परत एकदा उमेदवार दिली हा. लोक करतील पसंत त्यांना परत पसंत का जनतेच्या मनात आहे उमेदवार पसंत करायची गरज नाही नवरा नवरीचा खेळ नाही बर डायरेक्ट आहे संध्याकाळी 3 वाजता फोन केला की एक कॉल हा संध्याकाळी 3 वाजता फोन केला ना एक फोन प्रॉब्लेम सॉल्व असं बर. काम आहे त्यांचं एक फोन प्रॉब्लेम सॉल्व हा. बर लोक म्हणजे काय फोन उचलला म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे विकास लोक झाला का? म्हणाला विकासाला आज त्यांनी उत्तर दिलं ना 1803 कोटी रुपये कशाला आणले 403 कोटी रुपये कशाला आणले बर. फ्लेक्स लावले नाहीत आम्ही 1000 कोटी आणले 200 कोटी आणले बर. आम्ही मंदिरचं असं केलं एक रोड 6-6 उचलून बिलं खाल्ले नाहीत त्यांनी हो हा. जनतेच्या मनात आज आम्हाला काय लागतं विकास काय विकास होणारच आहे आमच्या टॅक्स मधले पैसे आहेत ती बर, बर. तुमच्या बाप्पाला बी विकास करावा लागतंय बर. का तुम्ही तुमचे सातबारी इकून किंवा घरदार इकून विकास करायला गेलो बरोबर. हो हा, हा. आमच्या टॅक्स मधलेच पैसे आम्हाला खर्च करायला लागलो आमच्या पैशातूनच तुम्ही एसी गाडीत बसायला लागलो विमानानं फिरायला लागलो रेल्वेनं फुकटचा प्रवास करायला लागलो धाराशिव लोकसभा हा जवळपास 5 का 6 विधानसभा मतदारसंघात विभागला आहे त्यातले 4 उमेदवार बीजेपी जायचे हा. त्याला टप जाणार नाही हो कोणाला ओमराजे निंबाळकर जनतेनं मनात घेतलेली निवडणूक आहे हा. हो उमेदवार पैसेवाला राहू हा. ना आमदार राहू ना त्यांच्या विरोधात नरेंद्र मोदी उभा राहू हा ही 4 आमदार जर सोडून द्या नरेंद्र मोदी त्यांनी एकदा भाषणात सांगितलंय माझ्या विरोधात हिंमत असेल तर नरेंद्र मोदीनं उभा राहावं बर हा एवढा विश्वास आहे विश्वास कसा असतं जो माणूस प्रामाणिक काम करतो जो माणूस सच्च्या मनानं काम करतो बर. त्याला आत्मविश्वास असतो ना बर जो डुप्लिकेट काम करतो आता आमच्या इथं डुप्लिकेट काम आहेत नुसतं बोल बच्चन बर. आता आमच्या इथले काय जण काय म्हणले फोन उचलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणजे काय झालं हा. अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सदैल दान तो बरोबर लागतं आहे. तो खासदार आहे
24 तास कामात असणाऱ्या माणसानं फेसबुकवर सदैल बघून म्हणू द्या तुमच्यासारखं नाही फक्त मोठ्याची बिल्डिंग दिसली त्याचा वाढदिवस करायचा तो असो सामान्य असो गोर गरीब ना मोठा असो त्याचा वाढदिवस किंवा त्याच्या दुःखात सहभागी होण्याचं काम तुम्ही कुणाचे वाढदिवस करता तुमच्या मोबाईलवर स्टेटस कुणाचे असतात बिल्डर लॉबी गुत्तेदार तुमचे मोठे मोठे नेत्याचे तसं नाही ना आमच्या माणसाचं सामान्य माणसापासून ते मोठ्या माणसापर्यंत प्रेम आहे हा आता इथं काय आहे इथं आज चैत्र महिन्यातली आता होणारी यात्रा चालू होणार आहे उन्हाळी सुट्टी चालू होणार आहे आज अशी परिस्थिती आहे शुगर बीपीच्या माणसांना जर लघवी लागली तर महाद्वारपासून एसटी स्टँडपर्यंत लघवीची व्यवस्था नाही लघवीचा महिलाला नाही ना पुरुषाला नाही असे काय काय शुगरचे पेशंट असे तडपलेत लघवीसाठी आणि पाण्यासाठी निस्ता निधी आला घोषणा करणे डिजिटल लावणे स्वतःच्याच पैशाचा आहार आणणे स्वतःच्याच गाळ्यात घालणे एवढा कार्यक्रम मोठा आहे तुळजापूरमध्ये. तर मी कालपासून परवापासून धाराशिव मतदारसंघात फिरतोय प्रत्येक तालुक्यात झालेल्या लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतोय. लोक म्हणतात आम्ही डायरेक्ट खासदारला फोन लावतो आमच्या इकडे परिस्थिती कशी आम्ही सरपंचला फोन लोक गाव भरते सरपंचला फोन लावा नको डायरेक्ट खासदारला फोन PNI मध्ये कोण नाही ना त्याने बोर्ड तहसील जिथं जिथं माणूस जाणार आहे काम नडणार आहे तिथं डायरेक्ट नंबर लिहिलेला महारा देशातला एकमेव खासदार असेल की स्वतःचा मोबाईल नंबर देणारा जनतेला मला फोन करा आणि 3-3, 4 ही म्हणते ना 18 तास काम करते ही भाडे 8 तास काम करत नाहीत पण आमचा खासदार 24 तास काम करते ही म्हणते ना 18 तास आमचा खासदार 24 तास काम करतो आणि जनतेच्या भल्यासाठी काम करतो ह्यांच्यासाठी नाही हो ह्यांच्याकडे दलाल आहेत 10 गुत्तेदाराला बोलवायचं हे काम देतो 10% दे ही काम देतो आमच्या इथे एवढे एजंट निर्माण झालेले आहेत फक्त रोड दाखवायचा हो एस्टिमेट आणायचं त्याच्याकडनं अप्रूव्हल आणायचं एकाचं मोठं व्हायचं नुसत्या बोल केवढा घोषणा तुळजापूर तालुक्यात 20 वर्ष झालं नगरसेवक आहे त्या वार्डाचा विकास करू शकला ना बोलायला जातो राहणार ओमराजेवर आपली पात्रता बघावी आपण वार्डातले नगरसेवक तेवढी पात्रता बघून काम करा. नमस्कार काय नाव अण्णासाहेब मगर बरं तर बऱ्याच लोकांसोबत फिरलो मग आधी सुरुवात केली म्हणजे पक्षाच्या प्रवेशद्वारापासून व्यापारी वर्ग बघितला व्यापारी वर्ग मग ते भाजपला मतदान केलं पाहिजे कामं केलीत काय मंदिराला विकास आलाय विकास निधी आलाय कसं बघताय याकडे सगळं झिरो बजेट आहे झिरो बजेट आहे बरं ओमराजे निंबाळकरांचं काम कसं आहे 2.5 ते 3 लाख मतांनी येत आहे 2.5 ते 3 लाख मतांनी येते बरं लोक म्हणजे विकास केला नाही त्यांनी फक्त आपणच काय करायचं कामं केलेत त्यांनी विकास केला असं कसं बरं कामं झाले बरं तर तुमचे इथले तुळजापूरचे विद्यमान आमदार ते BJPचे आहेत तिथल्या लोकांना सांगतील ना BJPचा आमदार आपण खासदार निवडून आणू मीडिया आमदार नको आहे इथं आम्हाला बरं नको आहे बरं काम करणं पाहिजे काम करणारा आमदार खासदार पाहिजे आमदार पाहिजे बरं निंबाळकर साहेब करतील काम ठीक आहे नमस्कार बोला काय ना मोहन राजेंद्र गिरी बरं गिरी साहेब तर लोकसभेची निवडणूक चालू झाली आहे वर लोक सांगतील मोदी साहेबांनी चांगलं काम केले कोण मध्ये केली नाही कोण मध्ये काँग्रेसचा कारभार होता कसं बघताय केंद्रात राजकारण कसं आहे आणि सत्ता कोणाची द्यायची आता केंद्रात मोदी सरकार यावं असं आमची इच्छा आहे कशासाठी यायला पाहिजे का तर आपल्या देशाला सध्या मोदीची गरज आहे बरं 10 वर्ष बघितले किती हो बघितलं की मग अजून बी मोदीचीच गरज आहे बरं हां काँग्रेसवर विश्वास वाटत नाही का नाही ना हां काँग्रेसचं तुम्हाला सांगतो विश्वास आमचा अजिबात नाही काँग्रेस नाही बरं तुम्ही काँग्रेसचा काळ बघितला अनुभवला आहे हो अनुभव आहे की हां हा विश्वास वाटत नाही. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्याला पगार नव्हती काय नव्हतं अनुदान मिळत नव्हतं व्यवस्थित बरं. काय नाही लोकमध्ये महागाई पण भरपूर केली आहे मग करू द्या ना महागाई आता सगळ्यातच महागाई आहे काळानुसार महागाई होतच असते होत असते हां. बरं आणि आपल्या राज्यातलं काम राज्यातलं काम मोदीचं कमी आहे बरं फडणवीसचं कसं काम आहे का फडणवीसचं चांगलं काम आहे पण वरून दबाव येत आहे त्याला त्या प्रकारे वागावं लागतं बरं तर इथले खासदार असतील ओमराजे निंबाळकर ते महाविकास आघाडीमध्ये त्यांनी काय विकास आणला येतं काय कामं केली का त्यांनी कामं काहीच केली नाहीत फक्त ते गावोगावी भेट देतात एवढंच करतात बरं विकास म्हणून काय त्यांचं दिसत नाही विकास कुठं दाखवा त्याने काय केलंय असं तुम्हाला बरं हां कुण्या गावात काय बांधलंय कुण्या गावात हे आणलाय रस्ता आणलाय हे आणलंय ते आणलंय काय आणलंय मला त्यांना निवडून द्यायचं थांबवायचं निवडून त्यांना द्यायचंच नाही बरं पण त्याच्या विरोधात आता कोण उमेदवार भाजपचा नाही. जर उमेदवार आम्ही आला तर त्या भाजपला मतदान करणार जर बरं. भाजप सोडून जर दुसरा उमेदवार आला तर आम्ही ओमराजेला मतदान करणार आणि ह्यांचं आलं तर अजित पवार गटात आलं तर नाही ना करणार त्याला बरं कमळच पाहिजे तुम्हाला इथं हां कमळच पाहिजे बरं इथं आमदार राहण्याचं काम कसं आहे चांगलं आहे की बरं हो. विकास केला इथं तुळजापूर हो हो चांगलं केलंय ठीक आहे नमस्कार नमस्कार दर्शनला गेलता बाय दर्शन कुठलं गाव बिजनवाडी
बरं म्हणजे लोकसभा उस्मानाबाद धाराशिव हा धाराशिव कसं आहे धाराशिवमध्ये कारभार कसा आहे 5 वर्ष बघितले निंबाळकर साहेब आहेत केले का विकास त्यांनी विकास केले काम चांगले केले केले विकास विकास केलं काम बरं लोक म्हणते काही निधी दिला नाही काही कामं केली नाही ते कोण उचलते एवढं साधे ते म्हणते ते म्हणते पवनराजाने केले काम अजितदादा आपलं हे बी केले काम आपलं राणादादाने काम केलं आमच्या गावात पाण्याची टाक्या हे दिले त्या सगळे व्यवस्थित बरं 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 हां पाण्याची अवस्था अवघड असली इकडं आमच्या गावात पाण्याची सोयच नाही बरं आता पाणी प्यायला तर पुरतं कुठलं पुरते आता टँकर चालू करावं लागणार बरं केला नाही चालू मग नाही अजून करावं चालू. बरं आता आचारसंहिता चालू वाटतं हा 3 दिवसाला पाणी यायला लागलं बरं मोदीचं काम कसं आहे केंद्रातलं केंद्राच्या कामात त्यांनी तिकडे तर काम गरिबाला इमा हे दिला आता पाठविला बरं शेती आहे का शेती आहे किती 3.5 एकर बरं शेती मला भाव आहे का मालाला भाव नाही बघा एवढंच आहे बरं ज्वारी काय 2800 रुपये 1800 1500 हां शेती परवडते ना आता कुठल्या अजिबात परवडत नाही शेती काँग्रेसच्या काळात परवडते तर त्या टायमाला माल हे जरा पाऊस काळ हे चांगला होता आता पाऊस काळ बी नाही काय नाही बरं आता काय करायचं मोदीला हॅट्रिक करू द्यायचं थांबवायचं काय आता जग जनता आहे सगळे काय होईल ते होईल आपण पण जनताच आहे का आपण काय नाही बरोबर आहे पण कसं असतं ते लाट असते मोदी लाट कशी झाली मागे झाली तर आजूबी होऊ शकते काय हा ठीक आहे नमस्कार काय म्हणतो व्यवसाय जरा चालू झालं आता बरं आता इथं काय तर जत्रा ती चालू होतील की होईल ना दसऱ्या हां आता इथं लोक चालू होतील लोक भरपूर आता ह्या अमुष्यापासून होईल सर बरं ही अमुष्या झाली की नाही हां 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 पाडवा झाली की चालू होईल धंदा बरं आता वर निवडणुकीची जत्रा भरली आहे वर कुठं देशात हा हां बरोबर आहे मोदी साहेबांचं काम कसं आहे हा मोदींचं काम कसं होतं मोदीचं काम नंबर 1 मोदीशिवाय पर्यायच नाही देशाला नाही देशाला पर्याय नाही. दुसरं कुणीच करू शकत नाही बरं दुसरे घर सांभाळू शकत नाही तर देश काय सांभाळणार आहे बरं बरं हां दुसरे घर सांभाळू शकत नाही तर देश काय सांभाळणार आहे बरं एकच पर्याय मोदी पर्याय मोदीच हा पर्याय सध्या लोक मध्ये लय महागाई वाढवली मोदीने कुणी आलं तर तेच करणार आहे काय करणार मोदीच्या हातात आहे का महागाई वाढवणं करणं वगैरे लोकसंख्या वाढतच आहे आता जुना काँग्रेसचा काळ कसा होता जुने काँग्रेसचे ते काहीच नाही बरं त्यांनी तर काय दिवे लावलेत बरं कुणीच लावत नाही दिवे यांना जरा हे BJP कडे आम्ही आशेच्या नजरेने पाहतो बरं BJP कडे बरं बरं कुणी जर आलं तर महागाई उतरू शकणार नाही आता असं इथले खासदार ओमराजे निंबाळकर हां. हे महाविकास आघाडीकडनं आहेत हा. त्यांचं काय काम येतं शक्यता येणं अशी मागच्या वेळेला मोदीची लाट होती बरं त्यामुळे त्यांना मी इथे चौकातच सांगितलं होतं प्रचारचे हां. तुम्ही येऊ नका साहेब म्हणलं तुम्ही निवडून येता 100% आले मग आता काय सांगणार आता हे आता शक्यता जरा कमी आहे गोंधळ आहे सध्या बरं बरं महाराष्ट्रातच गोंधळ आहे हां. आणि ते वेगळी चूल मांडल्यामुळे उद्धव आणि शिंदे त्याच्यामुळे फटका बसू शकतो त्यांना. टप जाणार आहे फाट सोपी नाही जाणार नाही आणि तिथे BJPची येणार 100% इथं धाराशिवला धाराशिवला BJPची येणार बरं राणादाचं काम कसं आहे राणाचा नंबर 1चा राणादास मी काय कार्यकर्ता वगैरे नाही सामान्य व्यापारी काय सामान्य मी व्यापारी आहे बरं आणि राणादाचं काम नंबर 1चं काम चालू आहे सध्या बरं माझ्या तर ह्या वर्षातलं तर काल सांगितलं नंबर 1चं काम चालणार बरं 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 हां ओम दादा टप जाणार आहे हा ओम निंबाळकर टप जाणार आहे टप जाणार आहे जाणार ठीक आहे नमस्कार काय लोक सगळे त्या लाईनपासून आलो मोदी चांगला आहे म्हणते त्यांनी कामं केली म्हणते एका बाजूला म्हणते महागाई वाढवली त्यांच्या कामाची परीक्षा आहे ना मोदीची बरं काम केलेलं हां म्हणून ते येतात मोदी केलंय काम केलं ना बरं रोड आता वगैरे ED आहे, चांगले CB आहे, झाले गुंतवणूक ते चालू लावलं तर लावू देत त्यांच्या चांगल्या लोकांसाठी लावतात आपल्यासाठी लावतात आहे. गोरगरिबासाठी काही टेन्शन काय नाही नाही ते बरं त्यांचं सगळं सहकार्य फक्त करायला मोदींनी ज्या लोकांवर टीका केली त्यांनाच पक्षात घेतले जात बोलले जाते काय तसं काहीच नाही बरं सगळ्याला घेतलं जातं त्यांच्याकडे बरं आता इथले आपले खासदार ओमराजे निंबाळकर ते आहेत महाविकास आघाडीमध्ये त्यांचं काम कसं आहे नंबर 1चं काम आहे धाराशिव जिल्ह्यात बरं कोणत्याही कारणासाठी ते काम करतात कोणी बसमध्ये जागा नाही मिळत तरी दिलं त्यांना फोन केला तरी सांगतात बरं इतकं त्यांचं चांगलं काम आहे काम आहे त्यांचं काम चांगलं बरं पण आता लोक तुम्ही म्हणताय वर मोदी पाहिजे इथे यांचं काम चांगलं आहे कसं करायचं मग आता मग येतात नाही निवडून इथं खासदार म्हणून हे पाहिजे आपल्याला हे बघायचं आपला माणूस हां, बघायचा मग काम करणारा माणूस आपला बघायचा जिल्ह्याचा माणूस बघायचा बरं आपलं काम होतंय ना आणि आपण तिथं कशाला जायचं राणादादाचं काम कसं आहे त्यांचं काही माहिती नाही पण बुमराजीची माहिती आपल्याला माहिती आहे ओमराजे निंबाळकर निवडून येतील येते 100% येते त्यांनी कामच केलं तशी ठीक आहे नमस्कार काय नाव लोंढे गोविंद लोंढे बरं रोंडे साहेब काय तुळजापूर लोकांचं काय चालू आहे? निवडणुका जवळ आहे त्या लोकसभेला काय ठरवलं इथं लोकांनी आता इलेक्शन तर आलेलं आहे लोकसभेचंच आहे 14-15 वर्ष झालं राणादादाची सत्ता आहे तुळजापूरला पण गावात मोतारीन संडास काय दिसन नाही भक्तांची काय सोय केलेली काय दिसन बरं तेवढी सोय करावी म्हणजे मतदान मागाचा अधिकार सगळ्यालाच आहे बरं बरं मग तुम्ही मागणी केली नाही कधी काय असं केले लोक करतात जनता करतात भक्तांची लाखो भक्त येतात बरं बरं तर हां. त्यांना लगेच संडासला जागा नाही उस्मानाबाद तुळजापुरात आल्यावर बरं, त्यांनी बरं. काय करायचं कुठं जायचं बरं मूळ मुद्द्याला हात घालणं गरजेचं आहे
तेवढंच व्हावं म्हणून आणि अपेक्षा आहे. इथल्या खासदारांचं काम कसं आहे? खासदारची लेवलनं काम आहे चांगलंच आहे. बरं, सगळ्याच्या कामाला पडतात, आता लग्नाला येतात खासदारची निवडणूक सगळ्याच्या. आधी आहे. हा काय करायचं ठरवलं लोकांनी इथल्या? काय तर जनता ठरवणार ना, आपण काय बोलणार. आपण जनताच आहे, आपलं पण मत आहे आपलं. आपलं काय, आपण काय आता ज्यांनी काम करते त्याला मतदान मिळणार. हो. दादा नमस्कार. नमस्कार. काय चालू युवक म्हणून तुळजापूरचं राजकारण कसं बघता, किंवा देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे आता? देशाचा पंतप्रधान तर मोदीच असणार. मोदीच असणार. कशासाठी मोदी असणार? त्यांनी जे केलेले काम आहेत आजपर्यंत, जेवढे त्यांनी काँग्रेसच्या काळानंतर जेवढी सुधारणा झाली आहे तेवढी फक्त मोदीच्या काळात झालेली आहे. आजपर्यंत आपण फक्त काँग्रेसवाले म्हणत होते की बाबा शेतकरीला एवढं पाहिजे तेवढं पाहिजे, पण ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्यांना काय भेटलं हे तळागाळाच्या शेतकऱ्यांना जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे. त्यांच्या जी मालाला भाव वगैरे म्हणा किंवा मग आर्थिक मदत म्हणा ते सगळी त्यांना भेटलेली आहे. बरं. हां, आता इथं उस्मानाबादमध्ये काय करा, धाराशिवमध्ये मोदी लाट येणार का काय महाविकास आघाडीत? येणार तर मोदी लाटच. बरं. आणि निंबाळकरांना काय करायचं? आता कसं आहे, माणूस फक्त मोदीला बघून मतदान करतोय. बरं, मोदीला बघून सगळे इथून तिथून गेल्या 2014चं 2019चं तुम्ही बघा ना, बॅक हिस्ट्री बघा, बॅक हिस्ट्री तीच आहे. काय नाव? फारुख पटवेकर. बरं, कुठलं इथलं का प्रॉपर? हां, तुळजापूर. बरं. तुळजापूरचे खासदार कोण आहेत? खासदार ओमराजे साहेब. कसं आहे त्यांचं काम? चांगलं आहे. बरं. पुन्हा एकदा उमेदवार दिली त्यांना, हां, लोक काय करतील? स्वीकारले परत एकदा? स्वीकारतील की. बरं. आणि इथलं राणादादाचं काम? त्यांचं पण चांगलं आहे. बरं. आता राणादादा बीजेपीमध्ये येते, असू दे, ती आहे ती महाविकास आघाडीमध्ये. असू दे, दोन्ही पण येतील, आमदार बी येतील, खासदार बी येतील. बरं. ओमदादा पाठीमाग आहे. हां, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना? वाघमारे अरविंद. बरं. इथून प्रॉपर काक्रंबा. बरं. लोकसभा का धाराशिवच? बरं. खरं तर केंद्रामध्ये मोदी साहेबांचं काम कसं वाटतंय? चांगला आहे. चांगला आहे. केला आहे विकास त्यांनी? केला आहे विकास केला आहे. बरं. काय महागाई पण वाढली म्हणते लोक? महागाई तर वाढणारच आहे. मग महागाई कशी वाढली नाही? बरं. महागाई तर सर्व वाढले. शेतीला दर नाही म्हणते, तर शेतीच्या मालाला दर नाही म्हणते. आयात निर्यातीवर धोरण असतात ना त्याचे. बरं. वर मोदीच पाहिजे. वर मोदी. इथं खासदार म्हणून कोण पाहिजे मग? ओमराजे. ते तर विरोध पक्ष आहे, मोदी तर नाही. असू दे की, माणूस चांगला आहे ना. बरं. ओमराजे. आणि आमदार इथं राणादादाच. ठीक आहे. नमस्कार. काय चाललंय तुळजापूरकरांचं राजकारणाबद्दल? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर कुठल्या पक्षी आहेत? शिवसेना. शिवसेना उद्धव गट. बरं. कसं आहे त्यांचं काम इथं? चांगलं आहे, व्यवस्थित आहे का? व्यवस्थित आहे. लोकांनी परत एकदा म्हणजे उमेदवार त्यांना दिली. हां, सगळ्याचं मत एक सहमत आहे, सगळं त्यांचे. ओमराजे निंबाळकर सहमत आहे. बरं. 100% येणार. आणि इथले आमदार? आमदारांचं बी काम चांगलं आहे. आता आमदार आहेत बीजेपीमध्ये, ते आहेत महाविकास आघाडीमध्ये. आमदार सांगतील ना त्याला मत करू नका, बा बीजेपीचा माणूस निवडून द्या आपण. जे काम करेल ते निवडून येईल. बरं. ज्यांचं कार्य आहे ते निवडून 100% येणार. बरं. आमदारचं पण काम आहे, खासदारचं पण काम आहे. आमदारचं त्यांनाच पर चान्स द्यायचा आहे. ओमराजेंना द्यावं आमची एक इच्छा आहे. खासदार. ठीक आहे. काय म्हणताय? बरोबर, हेच म्हणले ते. काय? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर. काय कधी प्रसंग आलाय, कधी फोन केलाय, कधी प्रसंग आलाय, पण आपल्या गावाकडे वगैरे अशा छोटे अडचणी वगैरे आल्या तर येते सारखं जाते, त्यामुळं ओमराजे निंबाळकर. बरं. आता विरोधात पण बरीच नाव आहे ती. बीजेपीकडनं नाही ती, अजून बीजेपीकडनं असतील किंवा महायुती आघाडीकडनं असतील. त्यांच्याकडून उमेदवार येणार नाही. नाही. आला तरी आपण ओमराजेला देऊ. बरं. कारण ते आपल्या एका फोनवर काम करतात ना. बरं. हां. आणि इथं तालुक्यात? तालुका जिल्हा एकच आहे ना. तालुक्यात आमदार कोण करायचं? आमदार का? हां, ओमराजे. तालुक्यात आमदार राहणार आहेत. हां, त्यांना तेच निवडून देऊ की. बरं. ज्यानं काम करायला त्याला निवडून देऊ. बरं. दादा म्हणले म्हणजे भाजपला लोकांना मत करा म्हणजे खासदारकीला करायचे नाहीत. नाही ते आपल्या मनानं कोण माणूस चांगला वाटतं? मला काय म्हणायचं, जे कार्य करणारा त्या माणसाला जनतेतून निवडून देण्याचं आमचं कार्य महत्त्वाचं. पक्षानं फक्त माणूस बघितला पाहिजे. माणूस बघितला पाहिजे. काम तुमचं गरिबांचं गोरगरिबांचं काम होते त्यांना मत द्यायचं हे आमचं ध्येय. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? दत्तात्रय दीक्षित. बरं. काय करतं काम? पुजारी. तर गर्दी आहे आता, कमी आता आहे गर्दी मंगळवार. बरं. आता जत्रा पण चालू होतील इथं पुढं यात्राची. बरं. तर आता वर विधानसभेची बी जत्रा भरल्यावर लोकसभेची बी कसं बघताय? कोणाला निवडून द्यायचं ठरवले आता? बीजेपीला दुसरं कोणाला? बीजेपीलाच. कशाची बीजेपीला? चांगलं काम करायला. बरं. राम मंदिर झालं. हां. लोक म्हणते राम मंदिर आमचं पोट भरणं आहे म्हणते. आता लाखो लोक चालले तिथं. बरं. तिथले लोकांचे उदरनिर्वाह व्हायला का नाही? बरोबर. हां. बरं. बस झालं. मग इतके दिवस तिथं कोण जात होतं? तुम्हाला वैयक्तिक बीजेपीचा काय फायदा झालाय? वैयक्तिक काय फायदा नाही. नाही. पण पहिलं सरकार बरं आहे. बरं. तिथल्या खासदाराचं काम कसं आहे? खासदार चांगलं आहे. कोण आहे खासदार? ओमराजे निंबाळकर. बरं. ते आता महाविकास आघाडीमध्ये ती
ते येत नाही निवडून. येत नाही ते हां जे सध्या आहे त्यांचं त्यांना सांग. त्यांना बर राणादादा कसं काम राहणार चांगलं आहे. बर राणादादा लोक सांगतील ते मागे जातील राणादादा हो जातील. ठीक आहे काय मॅच बघताय काय काय बघताय मोबाईलवर येत असली मोदीचं काम कसं केलंय काय केली ते कामं मोदीनं कामं केलीत की बर हां मोदीने कामं केलीत बर विकास झाला वाटतोय आपल्या देशाचा नाही अजून होईल की वेळ लागेल त्याला. आता 10 वर्ष दिली की त्यांच्याकडे मग एवढं लवकर कुठं होणार आहे काय गोष्टीला वेळ लागणार आहे ना. वेळ लागणार आहे. काँग्रेसचं काम कसं होतं पहिलं काँग्रेसचं बी चांगलं होतं. बर आता इथले खासदार कोण आहेत ओमराजे त्यांचं कसं आहे काम त्यांचं बी चांगलं आहे काम ओमराजेंचं. पण ते आता महाविकास आघाडीमध्ये आहेत तुम्ही तर म्हणताय भाजपचं काम चांगलं आहे. पक्षा माणसाला बघावं. हां पक्षी राजकारण नाही इथं जास्त. हां इथं नाही चालत आमच्या जिल्ह्यामध्ये. बरं माणूसच माणूस बर पक्षाकडनं. बर निंबाळकर साहेबांनी कधी काम केलंय त्यांनी काय संपर्क आलाय निंबाळकर साहेबांचा जास्त संपर्क नाही. पण ऐकून आहे चांगलं काम आहे. हो नाव आहे की त्यांचं ऐकून. बरं हां त्यांना परत खासदार करायचं. बघू अजून तर उमेदवाराचं निश्चित नाहीत की दुसरं दिलं नाही तर नाही दिला. बर तोपर्यंत निंबाळकर हो ओमराजे. बर राणादाचं काम कसं आहे इथं छान आहे एक नंबर आहे. बर झाला विकास भरपूर हो चालू आहे का काम अजून. बर 1300 कोटीची कामं चालू आहेत आमची. चालू आहेत मंदिरापाशी मंदिर परिसर. बरं हां ठीक आहे. तर लोकसभेच्या अनुषंगाने वेगळ्या भागातून लोकांची चर्चा करतो लोकांचे मत जाणून घेतो. खासदारी कामं केली का भाजपविषयी मत काय वाटतंय काय वाटतंय खरं एक भाजपविषयी मत काय तुमचं. चांगला आहे भाजप काय नाही चांगला आहे. बर कामं करतोय भाजप. बर इथं उमेदवार तुमचा खासदार आहे ती महाविकास आघाडीची ओमदादा. हां ओमदादा. हां त्यांचं कसं काम आहे काय नाही त्यांचं काम. बर मग आता इथं भाजपचा आमदार खासदार झाला पाहिजे भाजपचा खासदार झाला पाहिजे. बर पण अजून कोण नाव चर्चेत नाही घेते कोणाला चर्चेत नाही अर्चनाताई पाटील. बर त्यांच्या पाठीमागे जायचं भाजपचा कोण पण असेल त्यांच्या पाठीमागे जायचं. बर महागाई वाढवली म्हणतात लोक ते म्हणतात काय म्हणतात त्यांना काय मनाला काय चालतं. बर नाही वाढली महागाई. ठीक आहे नमस्कार. खरं तर आम्ही पंढरपूरला आलो या कालच्यापासून धाराशिवमध्ये कोण खासदार होणार लोकांची मतं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. निवडणूक पुढच्या महिन्यात आता काय ठरवलंय कोणाला खासदार करायचं खासदार अजून नक्की ठरवलं आम्ही. बर पण जे कार्य करेल त्यालाच आम्ही करणार. निंबाळकरांचं कार्य कसं आहे. निंबाळकरांचं कार्य काय आहे सुरुवातीला कार्य आहे त्यांचं चांगलं. बर पण पुढं कंटिन्यू नाही त्यांचं नाही कंटिन्यू लोक मध्ये फोन केलं फोन उचलते ते प्रश्न सोडले तसे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनी सर मीडियावर आहेत कॉन्टॅक्ट म्हणजे फोन कॉन्टॅक्ट असे काम वगैरे आहेत ग्राउंड लेवलला काम. आणि असं ठोस असं काम काय झालं नाही. नाही बर वरती बीजेपीचं काम कसं आहे मोदींचं. बीजेपीचं काम चांगल्यापैकी आहे नंबर 1 काम आहे चांगलं आहे. बर बीजेपी मोदीच्या कारकिर्दीला तोडत नाही कोणत्या गोष्टीचं. नाही काँग्रेसचं कसं होतं पहिला काम. काँग्रेसचं नाही आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त काम भाजपने केलं. बर आणि मोदींनी तर सगळ्यात जास्त काम केलं. कामं केली बर फिरून एकदा वरती मोदीच करायची द्यायची त्यांची तर हायटेक होणारच. बर इथल्या आमदारचं काम कसं आहे. इथल्या आमदारचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. बर ठीक आहे. नमस्कार. काय ना राहुल राजाभाऊ भालेकर. खरं तर लोकसभेची निवडणूक चालू झाली आहे. परत एकदा महाविकास आघाडीनं आपले विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर परत एकदा उमेदवार दिले. वरती मोदीचं काम कसं आहे निंबाळकरांचं काम कसं आहे कसं बघताय. दादाला मी फोन केलता एक वेळेस. बर कशासाठी माझं दुकान नेलतं. बर मग दादानी साहेबांना फोन केला आणि अतिक्रमण खूप त्रास देत होतं इथे. मग दादानी एक फोन केल्याबद्दल तेव्हापासून 3 महिने अतिक्रमण आलंच नाही. बरं बरं हां आता अतिक्रमण केव्हा केव्हा येतं केव्हा केव्हा नाही. बरं बरं हां दादाचं काम आम्हाला फोन केल्यावर दादा डायरेक्ट काम करतात. हां मग दादा परत एकदा खासदार केलं उभं राहिले ती दादाला आम्ही सपोर्ट करणारच. बरं आणि दादाला मी साळुंके गल्लीतला आहे. पूर्ण साळुंके गल्लीत निम्मे माणसं तर मतदान दादालाच करतात. करणार. दादाचा पक्ष कुठला आहे. हा दादाचा पक्ष शिवसेना तर मध्यंतरी हां मशाल आता बाद नाही मशाल आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. अशा पद्धतीच्या एकूण प्रतिक्रिया इथल्या तुळजापूर लोकांच्या आहे. तुळजापूरमध्ये वेगवेगळ्या भागात भेटलो. तुळजापुरातल्या मंदिर परिसरातील व्यापारी लोकांशी चर्चा केली. त्यासोबत येथील जे स्थानिक अधिकारी आहेत किंवा स्थानिक लोक आहेत तिथले ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली लोकसभेच्या संदर्भात. खरं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली की हे राजकारण पक्षपातळीवर नसून व्यक्तिगत या ठिकाणी राजकारण बघितलं जातं. व्यक्ती बघून या ठिकाणी मतदान बरेच जण लोक म्हणले की व्यक्ती बघून या ठिकाणी मतदान केलं जातं. बऱ्याच लोकांना मोदीचं काम केंद्रात अतिशय चांगलं वाटतं.
पण या ठिकाणी ओमराजे निंबाळकर असतील त्यांचं या ठिकाणी काम चांगलं असतं. मोदीच्या विरोधात जरी ओमराजे निंबाळकर असतील तर त्यांचं वैयक्तिक काम बघून या ठिकाणी त्यांना मत करू अशा अनेक लोकांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. खरं तर मध्यंतरीची फुटाफूट झाली, शिवसेनेची फुटाफूट झाली, ती इथल्या लोकांना अजिबात या ठिकाणी पटल्याचं चित्र दिसत नाही. येथील स्थानिक आमदार राणादादा पाटील यांचं सुद्धा कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगलं आहे. भाजपकडून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून इथल्या तुळजापूरचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला या ठिकाणी खरं तर दिसतंय. खरं तर हा तुळजापूर ओमराजे निंबाळकरसाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या लोकांच्या या ठिकाणी भावना आहेत आणि बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी मतामध्ये त्या भावनेचं रूपांतर होईल असं सुद्धा या ठिकाणी एक चित्र दिसतंय. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, तुळजापूर.